नांदेड शहरातील अनेक भागात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। आता मी बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहे। आपण जर बघितलं तर रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि खड्ड्यात जे आहे ते पाणी साचलं आहे। त्यामुळे एसटी चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। गेल्या वर्षभरापासून जो आहे तो हा रस्ता नादुरुस्त अवस्थेत आहे आणि याच रस्त्यावरून जे आहे ते शेकडो एसटीच्या फेऱ्या होत असतात। त्याचबरोबर ऑटो आणि प्रवासीही जे आहे ते याच रस्त्याने पायी मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी लहान मोठे दुचाकीस्वारांचे अपघात दररोज घडत असतात आणि हा रस्ता जो आहे तो नादुरुस्त असल्यामुळे अनेक लोकांना जे आहे तो त्रास सहन करावा लागतो। गेल्या वर्षभरापासून हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सातत्यानं होती, मात्र असं असलं तरी या रस्त्याची दुरुस्ती होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। नांदेड शहरातील हे मुख्य बस स्थानक आहे। दररोज जे आहे ते नांदेड जिल्ह्यासह राज्यातून शेकडो बस जे आहे ते या ठिकाणी ये जा करत असतात। त्यामुळे जे आहे ते अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आणि पाऊस पडल्यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचे चित्र पाहायला मिळतं। या रस्त्यात जे आहे ते मोठे मोठे खड्डे पडले, त्यात पाणी साचलं आणि याच खड्ड्यातून, याच चिखलातून, याच पाण्यातून नागरिकांना, वाहनधारकांना, ऑटो चालकांना मार्ग काढावा लागत आहे। त्यामुळे हा रस्ता लवकर दुरुस्त केला पाहिजे अशी मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।